नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। घराघरात तुरीच्या डाळीची आमटी आवडीने खाल्ली जाते। पारंपरिक आमटीचे प्रकार आपल्याला तर माहीतच आहे। आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे। ही आमटी नॉनव्हेजलाही मागे टाकेल इतकी चवदार लागते। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। ही आमटी बनवायला फार साहित्यही लागत नाही। झणझणीत आणि चवदार रेसिपी होणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी साहित्य जाणून घेऊया। 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 8 ते 10 पानं कढीपत्त्याची, छोटासा आल्याचा तुकडा बारीक चिरलेला आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, इथे मी 1 तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूलचा छोटासा तुकडा घेतला आहे, 2 काळी मिरी, 2 लवंग आहेत आणि अर्धा चमचा धणे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या, खोबऱ्याची अर्धी वाटी, त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे, इथे मी कांदे 2 घेतलेले आहे, ते उभे चिरलेले आहे, ते मसाल्यासाठी वापरायचे आहे, फोडणीसाठी तेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। खोबरं लालसर भाजून घ्यायचं। छान लालसर भाजून झालं तर मी ते काढून घेते। पुन्हा तेल टाकते, कांदा भाजून घ्यायचा आहे, छान लालसर भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजत आला आता कांदा भाजत आला ना, तर मग त्यामध्ये आपण हे अख्खे गरम मसाला टाकूया। छान भाजून घ्यायचे, टाकल्यामुळे ना आमटीला खूप छान चव येते। टाकले नाही, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल किंवा गरम मसाल्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला जास्त टाकू शकता। छान परतून झालंय, बघू शकता कांदा लाल झालाय। कांदा गॅस बंद करते, कांदा थंड होऊ देते, त्यानंतर मग मी मसाला वाटून घेते। मसाला करायचा आहे। मसाला करण्यासाठी मी लसूण घेतलाय, तो बारीक चिरून टाकलेला, खोबऱ्याचं वाटण करते, खोबरं टाकते, कांदा टाकते, आलं टाकते, कोथिंबीर टाकते, थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊया। मी मसाला एकदम बारीक वाटून घेतलाय। आता आपण फोडणी देऊया। कढई तापली, आता आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे अंदाजे तेल टाकायचं। तेल गरम झाले, त्यामध्ये 1 मोहरी टाकते फोडणीला। मोहरी चांगली तडतडू द्यायची। कोणत्याही पदार्थाला ना फोडणी खमंग द्यायला पाहिजे, त्यामुळे ना पदार्थाची चव वाढते। छान तडतडली, आता आपण जिरं टाकूया। जिरं छान आहे, आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते, जरा हलवून घ्यायची। आपण त्यामध्ये वाटलेला मसाला टाकूया। तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून, माझ्या घरची पद्धत मी तुम्हाला दाखवते। मसाला छान परतून झालाय, मसाल्याला तेल सुटले, मसाले टाकते, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, किचन किंग मसाला, हे मसाले कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये छान परतून घ्यायचे। तेल सुटलं पाहिजे, मसाले जळू नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते धुवून याच्यामध्ये टाकले। मसाल्याला खूप छान सुगंध सुटल्यापर्यंत परतून घ्यायचंय। मसाला छान परतून झालाय, मसाल्याला तेल सुटले, आता आपण त्यामध्ये ना शिजवलेली चण्याची डाळ टाकूया, छान मिक्स करून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकूया, हलवून घेऊया पुन्हा एकदा। गरम पाणी टाकते, गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं, आमटीला छान तरी येते आणि आमटी चवदार लागते। अंदाजानुसार पाणी टाकते, तुम्हाला किती घट्ट रस्सा हवा, पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाका। आणि मसाले सुद्धा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मसाले वाढवू शकता। अजून थोडं पाणी टाकते, जवळ 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकले। लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। 10 ते 15 मिनिटं लागतील आमटी व्हायला। उकळी आली, तुम्ही बघू शकता आमटीला किती छान कलर आलाय, तो आमटीला पण सुगंध छान आलेला आहे। 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। मिनिटं झाली, मी आमटी चेक करते, तुम्हाला कसा घट्ट हवा असेल तर तुम्ही आणखीन घट्ट करू शकता। आता ही आमटी भाकरीबरोबर खायची म्हटलं ना तर थोडीशी पातळच छान लागते। डाळीची आमटी चिंच गूळ घालून सुद्धा करतात। मी चण्याच्या डाळीत टोमॅटो सुद्धा घातला नाही तरी सुद्धा ही आमटी खूप चवदार होते। टोमॅटो जर घालत असाल आमटीमध्ये तर तुम्ही घालू शकता। पद्धतीने जर आमटी बनवली ना खूप चवदार होते ही आमटी, तुम्ही नक्की करून बघा। आणि हो, मला कळवा तुम्ही आमटी
कोणत्या पद्धतीने बनवता. 5 मिनिटं अजून होऊ देऊया. थोडीशी पातळ वाटते मला. 5 मिनिटं झाले. आता आपण बघूया कालवण झालं तयार. डाळ शिजली का ते पण चेक करूया. डाळ छान शिजली. मी गॅस बंद कोथिंबीरीने गार्निश करते आणि बाउलमध्ये सर्व करते. चण्याच्या डाळीची आमटी तयार झाली. नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.